ITI प्रवेश 2026-27 तर ITI कॅपचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि हे कॅपचे रजिस्ट्रेशन कॅप राऊंड फर्स्ट राऊंड ऑप्शन फॉर्म फिलिंग 30 मे 2026 ते 23 मे 2026 पर्यंत आपणास करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फर्स्ट राऊंड ऑप्शन फॉर्म फिलिंग कसा करायचा. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आपणास लगेचच कळून जाईल की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो. सर्वप्रथम इथे विद्यार्थ्यांनो रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट लॉग इनवरती आपण यायचं आहे. इथे आपला ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. इथे कॅपच्या जो काही जी बेरीज असेल 8+9 टाकायची आहे आणि साइन इन करून घ्यायचे आहे. साइन इन करून घेतल्यानंतर आपणास असे पेज दिसून जाईल आणि प्रोसेस टू आपण ॲप्लिकेशन प्रोसेस टू ITI ॲडमिशन म्हणायचे आहे. असे म्हटल्यानंतर आपणास असे पेज ओपन होईल. इथे आपण बघायचं आहे जेव्हा आपण लॉग इन करून घेतो तेव्हा आपणास प्रोसेस टू ITI ॲडमिशन पोर्टल म्हटल्यानंतर आपणास असे पेज येते. तर इथे आपण बघायचे आहे इथे कॅन्डिडेटचे नाव वगैरे आलेले आहे. प्रोसेस टू ITI ॲडमिशन पोर्टल इथे आपण क्लिक करायचे आहे. पुढच्या पेजवर येते. पुढच्या पेजवर आल्यानंतर इथे आपण बघायचं आहे की इथे जे काय असते प्रोसेस टू फिल ऑप्शन फॉर्म म्हणजे आता आपल्याला कॅप राऊंडसाठी फॉर्म भरायचा आहे. इथे आपण बघू शकत आहात की ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीटेड आहे, फी पण भरलेली आहे आणि आपले डॉक्युमेंट पण व्हेरिफिकेशन केले आहेत. हे तिन्ही जर ग्रीन असेल तरच आपणास प्रोसेस टू फिल ऑप्शन फॉर्म करता येतो. तर इथे आपण क्लिक करायचं आहे. इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे की पुढची स्टेप अशी येते ऑप्शन सर्च. आता आपल्याला कॅप राऊंड फर्स्ट करता फॉर्म भरायचा आहे. तर इथे इन्स्टिट्यूट वाईज आणि ट्रेड वाईज आपणास ट्रेड शोधायचे आहेत. इथे आपण इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे कॉलेज वाईज आपण शोधायचे आहेत. इथे मी इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट सिलेक्ट करतो. जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे आणि इथे इन्स्टिट्यूट टाकायचे आहे आणि इथे सर्च म्हणायचं आहे. इथे सर्च म्हटल्यानंतर आपणास हे असे पेज दिसून येईल. इथे इन्स्टिट्यूट टाईप गव्हर्नमेंट जिल्हा आणि तालुका टाकल्यानंतर आपल्याला इथे लगेच ट्रेड येऊन जाईल आणि ट्रेड वाईज पण आपल्याला शोधता येते. इथे ट्रेड आल्यानंतर इथे आपण नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट म्हटल्यानंतर जे काही आपले ट्रेड आले आहेत इथे ट्रेड दाखवत आहेत आणि इथे गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे इथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे नाव दाखवत आहे ITI कॉलेजचे. तर इथे ॲड प्रेफरन्स लिस्ट आणि रिमूव्ह प्रेफरन्स लिस्ट अशी दोन ऑप्शन आहेत. आपणास जे इन्स्टिट्यूट पाहिजे त्याला आपण ॲड करायचं आहे. तर हे दोन प्रेफरन्स मी ॲड करून घेतो. हे दोन प्रेफरन्स ॲड करायचे आहेत. तर आपण बरेचसे प्रेफरन्स ॲड करू शकता. तर नेक्स्ट म्हटल्यानंतर जे काही आपणास नको असेल ते आपण रिमूव्ह पण करू शकता. इथे रिमूव्ह फ्रॉम प्रेफरन्स लिस्ट म्हणायचं आहे आणि लगेच पुढे आपणास असे पेज दिसून जाईल. या पेजमध्ये आपणास इन्स्टिट्यूटचे नेम, ट्रेड, जिल्हा आणि होम डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे का इथे आपल्याला सगळे दिसून जाईल. तर हे सगळे आपण सिलेक्ट केलेले ऑप्शन सेव्ह आपण करायचे आहेत. इथे आपण सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. म्हणजे आपण प्राधान्यक्रम जे निवडले आहेत ते आपण सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचे आहे. तर पुढे आपण गेल्यानंतर जे आपण सेव्ह केलेले आहेत ते पुढे सेव्ह होतात आणि जे नको आहे ते आपण डिलीट करायचे आहेत. तर पुढचे पेज असे येते की आपण हे सेव्ह व कंटिन्यू करायचे आहेत. इथे आपण बघू शकाल सेव्ह व कंटिन्यू केल्यानंतर ऑप्शन फॉर्म समरी आपणास दिसते की आपण किती ट्रेड निवडले आहेत. टोटल प्रेफरन्स इथे मी 6 दाखवत आहे म्हणजे 6 आपण निवडलेले आहेत. हे आपण सगळे चेक करायचे आहे. हे आपण सगळे चेक केल्यानंतर आपण नेक्स्ट म्हणायचं आहे. तर इथे आता आपल्याला डिक्लेरेशन ऑफ ॲप्लिकंट आपणास डिक्लेरेशन द्यायचं आहे. म्हणजे जे काही आपण इन्स्टिट्यूट निवडले आहे इन्स्टिट्यूटचे नाव चेक करायचं आहे. आपण निवडलेला ट्रेड चेक करायचा आहे. आपला तालुका, जिल्हा, होम डिस्ट्रिक्ट आहे का जिल्ह्याबाहेरचा आपणास पाहिजे इन्स्टिट्यूट ते पण पूर्णपणे आपण
बघायचं आहे आणि इथे आपण सर्व चेक केल्यानंतर इथे आपण डिक्लेरेशन बाय ॲप्लिकंट म्हणजे आपण डिक्लेरेशन द्यायचं आहे. इथे आपण क्लिक करायचं आहे आणि लॉ कन्फर्म ऑप्शन फॉर्म म्हणायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपण टाकलेले इन्स्टिट्यूट, ट्रेड, तालुका, जिल्हा पूर्णपणे व्यवस्थित चेक करा आणि मगच ऑप्शन फॉर्म हा लॉक करा. आपणास नंतरनं अनलॉक पण करण्याची सुविधा देण्यात येईल, पण आपण अगोदरच ही सर्व प्रक्रिया व्यवस्थित करून घ्यायची आहे. इथे आपण ऑप्शन फॉर्म हा आपला लॉक करायचा आहे. इथे लॉक ऑप्शन फॉर्म. आर यू शुअर टू वॉन्ट टू लॉक युअर ऑप्शन फॉर्म? Please ensure your preference order is correct before locking, as changes may not be पॉसिबल आफ्टर अ सबमिशन. तर इथे आता तर तुर्त असं म्हणत आहे की जे आपण ऑप्शन दिले आहेत ते प्रेफरन्स नंबर बरोबर आहेत का बघा, कारण एकदा ऑप्शन फॉर्म लॉक केला तर तुम्हाला परत तो अनलॉक करता येणार नाही. तर इथे आपण जर आपलं चुकीची माहिती असेल तर आपण नो गो बॅक म्हणायचं आहे आणि आपण करेक्शन करायचं आहे. आणि जर बरोबर असतील तर आपण इथे यस लॉक म्हणायचं आहे. यस लॉक म्हटल्यानंतर आपणास आपला सगळा फॉर्म दिसून जाईल. तर इथे आपण प्रिंट ऑप्शन फॉर्म म्हणायचा आहे किंवा आपला फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि आपल्याजवळ सेव्ह करून ठेवायचा आहे. आपण हा आपला फॉर्म डाउनलोड केल्यानंतर परत आपण बॅक यायचं आहे. तर इथे आपणास डॅशबोर्डवर असे दिसून जाते. इथे आपले ॲप्लिकेशन स्टेटस कन्फर्म्ड आहे, ॲप्लिकेशन फी स्टेटस पेड आहे, ॲप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेटस म्हणजे आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले आहेत त्यामुळे ते कन्फर्म्ड आलेले आहे. ऑप्शन फॉर्म स्टेटस म्हणजे इथं आपण बघू शकत असाल तर इथे लॉकड आलेले आहे. म्हणजे काय, मी सगळे प्रेफरन्स बरोबर लावलेले आहेत आणि मी माझा फॉर्म लॉक केलेला आहे. इथून आपण प्रिंट ऑप्शन फॉर्म जरी म्हटला तर आपण ह्याची प्रिंट पण देऊ शकता. इथून आपली प्रिंट आपण देऊन आपल्याजवळ जतन करून ठेवायची आहे. परत आपण जर बॅक आलो तर इथे आपण बघायचं आहे की जो काही आपला फॉर्म आहे तो आपण प्रिंट काढल्यानंतर आपण बॅक यायचं आहे. आपण आपला फॉर्म अनलॉक पण करू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण आपले ITI राऊंड फर्स्टचा ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचं आहे. मुदत थोडे दिवस उरलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.